सांगलीच्या जत नगर परिषद निवडणुकीला हिंसक वळण लागलं। राष्ट्रवादीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराच्या घरावर हा हल्ला झाला। उमेदवार सुरेश शिंदे यांच्या घरावर गाडीवर दगडफेक झाली। दगडफेकीमध्ये सुरेश शिंदे यांच्या घराचं आणि गाडीचं मोठं नुकसान झालं। पहाटेच्या सुमारास अज्ञातांकडून घरावर दगडफेक झाली। भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांकडून दगडफेक करण्यात आल्याचा राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्यांचा हा आरोप आहे। नगराध्यक्षपदाचे सुरेशराव शिंदे सरकार आहे, त्यांच्या घरावरती दगडफेक झालेली आहे। त्यांच्या गाडीचं नुकसान केलेलं आहे, घराच्या काचा फोडलेल्या आहेत आणि काही दगड घरात येऊन पडलेले आहेत। हा भ्याड हल्ला जो झालेला आहे तो जत शहरामध्ये दहशत माजवण्यासाठी व मतदारावर परिणाम करण्यासाठी, दहशत दाखवणे, लोकांना भीती दाखवून मग जायवाट करण्यासाठी हा हल्ला करण्यात आलेला आहे। जत शहरामध्ये सातत्याने सुरेश शिंदे किंवा आम्ही असो, इतर पक्षाचे पुढारी असो, जत तालुक्यामध्ये जी गुंडगिरी चालू आहे त्या गुंडगिरीबद्दल सातत्यानं आम्ही आमच्या सभेमध्ये आवाज उठवतो।